सर्वात आधी तर सर्वांना नमस्कार आणि आज जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि मॅडमला धन्यवाद, तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. मला नाशिककरांशी बोलण्याची संधी मिळाली बऱ्याच वर्षांनी. आणि मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते की लहानपणापासून सर्वांना गार्डनची एक ओढ असते, म्हणजे जंगल हिरवळ बघण्याची, की बाहेर फिरायला जायचं तर आपल्याला सर्वांना ती एक मजाच वाटते. तर मी एक मिलिटरी कॉलेजमध्ये होते, भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि अगोदर शाळेत असल्यापासून मला एअरफोर्स जॉईन करण्याची खूप हौस होती. आणि बाय द टाइम मी ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स मी RYK मध्ये केलं. तर युनिफॉर्मचा माझा एक एक वेगळाच जुनून होता युनिफॉर्म घालण्याचा. तर अनफॉर्च्युनेटली 2-3 अटेम्प्ट मधून मी एअरफोर्स काही जॉईन झाले नाही. पण ही संधी जेव्हा आली तेव्हा मला एक समाधान होतं की चला मला युनिफॉर्म घालायला तर भेटेल, म्हणून ही सर्व्हिस मी जॉईन केली. मग हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला काही वेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का? नेमका याची एंट्री नेमका 2 याच्याने असते, एक MPSC असते आणि एक UPSC असते. तर MPSC थ्रू तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र सीमित तुम्ही पोस्टिंगसाठी राहतात, आणि UPSC म्हणजे IFS लेवलला तुम्ही सिलेक्ट होतात, म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस विच कम्स अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ह्याचे 2 एक्झाम्स असतात, MPSC आणि UPSC. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक सायन्स ग्रॅज्युएट इन एनी सब्जेक्ट असं मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. अच्छा अच्छा. या पदासाठी जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा अर्थातच जंगलाविषयी, जंगलातल्या प्राण्यांविषयी माहिती दिली जात असेलच, पण त्याचबरोबरीने त्यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं किंवा तिथली जैवविविधता जपणं, तसंच तिथे राहणारे आदिम रहिवासी जे आहेत त्यांचे अधिकार अबाधित राखण्याबाबत नेमकं काय प्रशिक्षण दिलं जातं? त्याच्याबद्दल मी पूर्ण एक ऍक्च्युली प्रेझेंटेशन बनवलं आहे की ही जर्नी कशी असते आणि इथे काम कसं केलं जातं, आणि प्लस ट्रेनिंग मध्ये जे जे शिकवलं आम्ही ते इथे इम्प्लिमेंट कसं करतो. अच्छा. तर इफ वी अलाव वी कॅन स्टार्ट विथ प्रेझेंटेशन मध्ये. So, why do we need to celebrate Tiger Day? Since we all know that tiger is an apex predator of food chain. आणि असं नाही की आपल्याला वाघाचे महत्व आता ह्या कालामध्ये 2010 पासून कळायला लागलं की नाही बाबा, वाघ एकदमच महत्वाचा प्राणी आहे. याचे ट्रेसेस इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पशुपती सील्स वरती सुद्धा दिसतात, जेव्हा वाघाचे सील्स त्या कॉइन्स वरती एनग्रेव्ड केलेले असायचे. तो आणि आपल्या कल्चरमध्ये दुर्गाचं वाहन म्हणून वाघाला संबोधला जातो. तर आपल्या कल्चरमध्ये वाघाचा हा महत्व बऱ्याचशा सेंचुरीज पासून आहे. तर अचानक आपल्याला का गरज पडली की हा दिवस साजरा करण्याची? तर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हे 1972 मध्ये अंमलात आलं होतं. आणि त्या काळामध्ये इलिगल ट्रेड म्हणजे बरेचशे वाईल्ड अॅनिमल्सचं इलिगल ट्रेड व्हायला लागलं होतं. त्यात विशेषतः वाघ, म्हणजे मेजरली वाघ हा खूप जास्त हंट व्हायला लागले. त्याचे वेरियस बॉडी पार्ट्सवर एक्सपोर्टेड इलिगली. आणि अचानकपणे टायगर्सची पॉप्युलेशन खूप खूप कमी होत झाली, म्हणजे अर्ध्यापासून अर्धा होत गेले. तर 2010 मध्ये प्रोजेक्ट टायगर हा इंट्रोड्यूस केला गेला होता. तर त्याच्यामध्ये वेरियस टायगर हॅबिटॅट, म्हणजे जिथे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण इंडियामध्ये जिथे जिथे टायगर हॅबिटॅट दिसतो तिथे हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला गेला. तर म्हणून टायगर डे आपल्याला सेलिब्रेट करण्याची गरज पडली. So this is where is you can see is ताडोबा. आणि आपण नाशिक पासून ऑलमोस्ट 700 ते 800 किलोमीटर लांब आहोत, आणि हा विदर्भातला भाग आहे. आणि मॅडमनी ऍक्च्युली मॅप शेअर करायला लावला होता, पण ड्यू टू सम सिक्युरिटी रिझन्स वी आर नॉट अलाउड टू शेअर द मॅप. सॉरी मॅम. So this is how Tadoba is.
and Tadoba is at an average of 1700 of square kilometers, which includes core and buffer area. आता कोर आणि बफर एरिया म्हणजे काय की बफर एरिया म्हणजे जो जंगल गावाला लागून आहे त्याला बफर एरिया म्हणतात आणि तिथे काही लोकलाइट्सचे राईट्स त्यांना लिगली भेटतात आणि कोर एरियामध्ये काहीच राईट्स त्यांना भेटत नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा दोन गोष्टींचा समावेश आहे याच्यामध्ये. सँच्युरी आणि नॅशनल पार्क हे दोन्ही मिळून एक टायगर रिझर्व्ह आहे. अंधारी सँच्युरी आणि ताडोबा नॅशनल पार्क हे दोन्ही मिळून एक ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह आहे. So Tadoba was established in 1995, and it is a mixture of various trees. The dominant species here is teak, pine, and obviously a mixture of bamboo. आणि हा एक ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे. तर एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते ज्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की नक्की ताडोबा व्हर्च्युअली कसं दिसतं. Okay. So, in short, this is how the enchanting Tadoba is. एका छोट्याशा 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं ट्राय केलंय की ताडोबा कसा दिसू शकतो. नेक्स्ट, ताडोबामध्ये बरेचसे बर्ड्स व्हरायटी तुम्हाला दिसायला भेटतील. प्लस बटरफ्लाईजचे ऑलमोस्ट 174 बटरफ्लाय स्पीशीज आणि 250 डिफरंट रेकॉर्डेड बर्ड स्पीशीज आहे इथे. आणि दिस गिव्स अ चान्स फॉर diversity of Tadoba. And all together is actually harbors a good population of herbivores like cheetahs, sambars, chosingas, barking deers, which are a good prey for a good population of tigers. So apart from tiger, you will be seeing the big fives of Tadoba, that is wild dog, that is dhol, Indian gore, sloth bears, leopards, and mugger crocodiles. So these are called as big fives because all the five animals are protected under Wildlife Protection Act, and the trade of these wild animals is strictly prohibited. डायव्हर्सिटी ताडोबाची ह्या ॲनिमल्समुळे जास्त वाढते आणि ह्या सर्व ॲनिमल्ससाठी ताडोबामध्ये अ गुड अमाऊंट ऑफ प्रे स्पीशीज आहे. म्हणून ताडोबा एक बँक मानलं जातं की द बँक ऑफ गुड वाईल्ड स्पीशीज ऑफ द इंडिया. त्याच्यानंतरून कमिंग टू मॅम्स क्वेश्चन की इथे आम्ही काम काय करतो, कॉन्झर्वेशन कसं आहे आमचं, परत चॅलेंजेस काय काय आहे आणि ह्या सर्व ॲनिमल्सचं आम्ही प्रोटेक्शन कसं करतो. तर माझी एक टीम आहे जिथे मी काम करते. माझी जी पोस्ट आहे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स. आय हॅव अ युनिट ऑफ ऑलमोस्ट 35 फॉरेस्ट गार्ड्स विच इन्क्लूड्स female guards plus male guards also. सो आम्ही पूर्ण जंगलामध्ये पेट्रोलिंग करत असतो दिवस रात्र. दिवाळी, होळी, पोळा कुठलाही सण असो आम्ही जंगलामध्ये पेट्रोलिंग करत असतो. तर जंगलामध्ये आता प्राण्यांना धोका कशापासून आहे, तर फर्स्ट आमचे जे टार्गेट एरियाज असतात ते वॉटर होल्स असतात.
So generally these water holes are the prime hotspot for all the animals. तर प्राणी जो असतो तो नेहमी पाणवठ्यावरती नेहमी पाणी पिण्यासाठी येतो. तर हे पाणवठे आम्हाला नेहमी चेक करत राहावं लागतं, स्पेशली समर्स मध्ये जेव्हा पाण्याचे स्रोत कमी होऊन जातात तेव्हा प्राणी जंगल सोडून गावाकडे जातात. तर दिस प्रोवोक्स मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. तर हे कमी करण्यासाठी जंगलामध्ये सोलर पंप्स आम्ही इम्प्लांट करतो आणि त्याच्यामुळे जे वॉटर होल्स आहे ते रिचार्ज होतात, जेणेकरून प्राणी जे आहे ते जंगलाच्या बाहेर जात नाही. परत दुसरा मुद्दा असा की जे पाणी आहे ते कंटॅमिनेट होण्याचे चान्सेस जास्त असतात, जे वॉटर होल्स गावाला लागून आहे. So basically the poachers or the villagers who have a feeling of revenge or unknowingly they might contaminate the water. So this can harm the wild animal. So we have to keep a very close check on these water holes. सेकंड आहे वेरियस सीझन चेक्स. म्हणजे जेव्हा आम्ही पावसाळ्यात जेव्हा गस्त घालतो तेव्हा कधी कधी गाडीने जाणं खूप अवघड होऊन जातं जेव्हा पूर्ण जंगलात पाणी भरलेलं असतं. तर कधी कधी छातीपर्यंत पाणी असतं आणि तुम्हाला त्या अवस्थेत तुम्हाला जंगलात गस्ती घालावं लागतं. तर अशा रीतीने आम्ही पायदळ गस्त करतो. आणि पाण्याचे स्रोत मी जसं तुम्हाला सांगितलं की समजमध्ये पाणी पूर्ण वाळून जातं. तर हे काही सोलर पंप्स आहेत ज्याच्याने आम्ही पाणी सोडून वाईल्ड लाईफला पाणी पुरवतो. आणि जेव्हा कुठेही काही रेस्क्यू ऑपरेशन्स असतात, जेव्हा कधी कुठलाही प्राणी विलेजमध्ये इन्क्लूड केला असेल तर आमची ही एक रिस्पॉन्स टीम असते जी रेस्क्यू करते ॲनिमल्सला. त्याच्यानंतर मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर का बघितलं तर प्रत्येक टायगर रिझर्व मध्ये टायगर सेन्सस होतं. आता टायगर सेन्सस जसं आपलं पॉप्युलेशन जनगणना होते तसं टायगर्सचं पण सेन्सस होतं. ही जी एक्सरसाइज आहे ही ऑलमोस्ट इट्स कंडक्टेड ओव्हर अ पिरियड ऑफ 1 year एंटायरली. And this is a camera trap. Using this, the images of all the wild animals has been captured. The traditional method of tiger census was by using PIPs, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचे पगमार्क्स इम्प्रेशन पॅड्स बनवायचे आणि त्याच्यावरून टायगर्सची गणना व्हायची अगोदर. पण आता ही जी टेक्निक आहे ही नवीन आहे. याला IR कॅमेराज म्हणतात आणि मोशन डिटेक्टर्स असतात. म्हणजे जेव्हा समोरून कुठलाही प्राणी गेला तर तो मोशन हे करून तो इमेज कॅप्चर करतो. तर ह्या पूर्ण इमेजेसचं अनालिसिस होतं. आणि एक तुम्हाला विशेष बाब सांगते, प्रत्येक वाघाचे स्ट्राईप पॅटर्न्स वेगळे असतात. प्रत्येक जसे आपल्या फिंगर प्रिंट्स वेगळे असतात तसे वाघाचे पण पट्ट्याचे पॅटर्न्स वेगळे वेगळे असतात. तर हा पूर्ण डेटा जो आहे तो कॅप्चर केल्यानंतर त्याला बायफर्केट केला जातो. म्हणजे आम्हाला याच्यातून डेटा काय काय मिळतो की आमच्याकडे वाघ किती आहे, त्याच्यामध्ये फिमेल्स किती आहे, मेल्स किती आहे, किती ब्रीडिंग पॉप्युलेशन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे वेगळे प्राणी कोणते कोणते आहे. कधी कधी काही काही प्राणी जे असतात ते रात्री नॉक्टर्नल ॲनिमल्स असतात, ते जे अशा याच्यामध्ये येत नाही बाहेर. तर नॉक्टर्नल ॲनिमल्सचा एक डेटा भेटून येतो की कुठले कुठले एंडेमिक आणि एक्झॉटिक स्पीशीज इकडे आढळतात. तर हा एक पूर्ण एक्सरसाइज पूर्ण ताडोबामध्ये ग्रिड्स मध्ये डिवाइड करून कॅमेराज इम्प्लांट करतो. तर हा एक मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याकडे एक डेटा भेटतो. त्याच्यानंतर हा डेटा भेटल्यावरती आपल्याला एक मॅनेजमेंट कसं प्लॅन आउट करायचं. फॉर एक्झाम्पल वी हॅव टायगर्स, सो त्यांना खाण्यासाठी पुरेसा प्रे आहे का, मग जो प्रे आहे त्यांच्यासाठी पुरेसा चारा आहे का जंगलामध्ये. तर मग ह्या सर्व मॅनेजमेंट जंगलामध्ये केल्या जातात ह्या डेटावरून. सो दिस इज वन पॉइंट ऑफ मॅनेजमेंट ऍस्पेक्ट. प्रिव्हियसली मी जे दाखवलं हे प्रोटेक्शन ऍस्पेक्ट होतं की आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीचं प्रोटेक्शन करतो आणि कसं करतो. थर्ड इज चॅलेंजेस. म्हणजे ताडोबामध्ये आम्हाला काय काय चॅलेंजेस आहे. एक एकदम बेसिक चॅलेंज द एंटायर वर्ल्ड इज फेसिंग इज द increasing population. So one of the major problems here is also increasing population,
and this is giving rise to encroachment. So this is jungle where the Tadoba mountains you can see, and this is the encroached land where the locals use it for farming. आता विदर्भामध्ये काही मोठे प्रोजेक्ट्स नसल्यामुळे इथे बेसिक त्यांची ऑक्युपेशन जे आहे ते ॲग्रिकल्चर आहे आणि सहसा मोस्ट ऑफ दी पॉप्युलेशन जी आहे ती जंगलावरती डिपेंड आहे. तर त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणं हे आमचं एक काम होतं की डिपार्टमेंटमध्ये इट्स अ चेन, अ रिलेशन बिटवीन डिपार्टमेंट, लोकल्स अँड दी फॉरेस्ट. तर त्यांचं डिपेंडन्सी जंगलावरून आपल्याला कसं कमी करता येईल. सो दिस वॉज वन ऑफ द मेजर चॅलेंजेस. त्याच्यानंतरून ग्रेझिंग. तर आता जर का शेती आली तर प्रत्येकाकडे गाई, म्हशी, बकऱ्या वगैरे आल्या तर हे जंगलामध्ये चरायला घेऊन येणार. तर मग जंगलाचं नुकसान त्याच्यासाठी. तर मग त्याच्यासाठी त्यांना उपाय दुसरा काय करून घेता येईल. मग त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग कसं करता येईल की त्यांना पण फिलिंग ऑफ ओननेस, म्हणजे हे आमचं जंगल आहे हे त्यांना वाटलं पाहिजे की असं नाही की हे दे विल मेक अ बॅड यूज ऑफ इट. सो सम अदर चॅलेंजेस. आता कधी कधी पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर्ण पाणी भरलेलं असतं, आम्हाला रात्री गस्त घालताना कधी कधी प्रॉब्लेम्स येतात की पुढे कसं जाता येईल. आणि जेव्हा तुम्ही वाघाच्या टेरिटरीमध्ये तुम्ही पेट्रोलिंग करता तर तो हा एक मेजर चॅलेंज असतो की आपण त्याच्या राज्यात घुसलोय, आपण त्याच्या घरात घुसलोय. तर त्याला तर माहित नाही की हे पेट्रोलिंगसाठी आले का हे प्रोटेक्शनसाठी आले. यू हॅव टू बी ऑलवेज अलर्ट, यू हॅव टू बी व्हेरी कीन ऑन युअर फील्ड. तेव्हा तुमचे डोळे, नाक, कान सर्व एकदम उघडे करून तुम्ही पेट्रोलिंग करायला पाहिजे. तर जनरली हा नाईट पेट्रोलिंग आम्ही का करतो, कधी कधी गावातली लोक रात्रीच्या वेळेस कधी कोणी अनावश्यकपणे शिकारीसाठी कोणी घुसलं तर मग आम्ही रात्रीचे गस्त घालतो. Forest fire. Forest fire is another challenge. Before starting the agricultural season, the farmers usually burn the stubborns adjoining the jungle. मग कधी कधी काय होतं की ही आग जी आहे ती जंगलापर्यंत पोहोचून जाते आणि जंगलात जेव्हा आग लागते ती एकदम झपाट्याने पसरते. तर त्याला विझवणं एक मोठं चॅलेंज असतं. तर ह्या सीझन मध्ये आम्हाला पूर्ण जंगलाची पेरिफेरी जी आहे ती फिरावं लागते आणि पूर्ण गावामध्ये आम्ही घोषणा करतो की शेतीला आग लावताना जरा जपून आग लावा की जंगलामध्ये आग पसरल्या गेली नाही पाहिजे. प्लस चेकिंग द लोकल मार्केट्स. आता लोकल मार्केटमध्ये चेक हे करायचं की जर त्यांनी कुठलं मीठ जे आहे इलिगली ते सेल तर नाही करत आहे. आणि बाजारपेठातून तुम्हाला काही इंटेलिजन्स एक इन्फॉर्मेशन भेटू शकते की अशी अशी काही घटना इकडे होत आहे. तर मग हे पण चॅलेंजेस आम्हाला फेस करावं लागतात. त्याच्यानंतरून ही झाली डिपार्टमेंट, हा झाला डिपार्टमेंटचा रोल. आता हाऊ कॅन यू बी अ पार्ट ऑफ कन्झर्वेशन. आता मॅडमनी मला सांगितलं होतं की तुम्ही तुमचा जो प्रवास होता तो सांगा. बट आय टेक दिस अपॉर्च्युनिटी अँड बिंग लिटिल सेल्फिश दॅट आय वॉन्ट टू स्प्रेड अवेअरनेस अमॉंग द यूथ. जर मी आज 10 लोकांना सांगितलं कदाचित ते अजून 2 जणांना जाऊन अवेअरनेस स्प्रेड करतील की हे असं आहे जंगलाचं काम आणि असा इम्पॉर्टन्स आहे टायगर कॉन्झर्वेशनचं. तर आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू स्प्रेड अवेअरनेस बिटवीन दिस अपकमिंग युथ्स. आणि दुसरा एक एकदम अननोईंगली कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडून राहील की विजिटिंग व्हेरियस टायगर रिझर्व्ह. व्हॉट हॅपन्स इज वेन यू विजिट अ टायगर रिझर्व्ह, indirectly you're providing employment to the locals. So what happens is drivers and the guides of the safari are the localites आणि त्यांना त्याच्यातून एक रोजगार निर्माण होतो आणि इनडायरेक्टली त्यांचं जंगलावरचं जे डिपेंडन्सी आहे ती आपण कमी करतोय. सो इनडायरेक्टली यू आर बिकमिंग अ पार्ट ऑफ कॉन्झर्वेशन. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो 4-5 हजाराचं आपण असंच जेवण करतो, खरेदी करतो. पण हेच जर का तुम्ही एक सफारीला जर का तुम्ही आले तर यू आर इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स कॉन्झर्वेशन आणि वाघही बघायला भेटतोय. प्लस वेन यू आर कमिंग टू अ टायगर रिझर्व्ह देर आर सर्टन रूल्स विच यू आर सपोज टू फॉलो. एक डिसेन्सी. मी जेव्हा पेट्रोलिंग वरती असते मी तेव्हा बरेचसे
जणांना बघते वाघाच्या एकदम अगदी जवळ गाडी नेतात वाघ बघण्यासाठी. बट तसं वाघ बघायचं असेल तर तुम्ही झू मध्ये जाऊन पण बघू शकता एका पिंजऱ्यामध्ये. आपण जंगलामध्ये का येतो? कारण आपण त्याला नॅचरल हॅबिटॅट मध्ये बघण्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. तर त्याच्यापासून थोडंसं व्हेकल दूर राहिलं तर ही विल ऑल्सो नॉट गेट डिस्टर्ब अँड यू विल बी एबल टू एन्जॉय द साइटिंग ऑफ टायगर्स व्हेरी nicely. So apart from tiger, even if you are unable to see a tiger, you will always have a feeling of contributing towards a social cause, that you have given your part of share to a villager who is getting employed through tourism. The next point is, I have always seen tourists who would always force the guides की आम्हाला वाघच दाखवा, वाघच दाखवा, वाघ नाही दिसला तर मग आम्ही नाराज होऊन जाणार. तर ते नाही तर मग जंगलामध्ये बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहे जे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. व्हेरियस बर्ड स्पीशीज, ट्री स्पीशीज, हॅबिटॅट कसं आहे, रिव्हर्स कोणत्या कोणत्या आहे. तर ते नाहीतर तुम्ही एक फक्त जंगलाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा येऊ शकता जरी तुम्हाला वाघ दिसला नाही तर. Next, there are certain initiatives which the department has started. So, first is we have strongly followers of plastic-free zones. We do not allow any tourist to carry any plastic item inside the park. At the entry gates of each safari, we give them a handmade cloth bag which is made by the localites. So these bags are being given to tourists so that they can keep their itineraries inside the cloth bag. There are also water ATMs at various gates. आता जरी तुम्ही बॉटल विसरले किंवा प्लास्टिक बॉटल अलाव नाही केली तर यू कॅन टेक युअर नॉर्मल वॉटर बॉटल अँड यू कॅन फिल युअर बॉटल विथ युझिंग दी वॉटर ATM. आणि त्याच्यानंतरून डिपार्टमेंटनी काही लोकल यूथ जे आहे त्यांना ट्रेन करून त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना व्हेरियस गेट्स वरती डिप्लॉय केलेलं आहे. जे टुरिस्ट गेट्स असतात ते लोकल्स हँडल करतात, म्हणजे त्याच्यातून पण त्यांना रोजगार भेटतो. सो वेन यू जस्ट विजिट अ टुरिस्ट गेट, आय जस्ट एक्सपेक्ट यू टू बी नाईस टू देम बिकॉज दे आर ट्राईंग देअर बेस्ट. त्याच्यानंतरून कॅम्पिंग साईट अगरजरी म्हणून एक जागा आहे आणि मदनापूर म्हणून जागा आहे. दिस इज कॅम्प साईट ॲट 2 places वेअर यू कॅन स्टे. त्याच्यामध्ये बुकिंग ऑनलाईन केली जाते. बेसिकली दिस इज इन्व्हायटिंग अ ग्रुप ऑफ नेचर लव्हर्स, कॉलेजचा ग्रुप असो, स्कूलचा ग्रुप असो. तर हा ग्रुप तुम्ही तिथे येऊन थांबून सफारीचा आस्वाद घेऊ शकता. प्लस तिथे काही काही प्रोग्राम्स पण मॅनेज करतं डिपार्टमेंट, की जे लोकलाइट्स असतात तिथले ते लोकल कल्चर तुम्हाला दाखवतील. सो दिस इज वन गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू टू एक्सप्लोर ताडोबा. जे लोकल्स आहेत त्यांना पण ह्याच्यातून रोजगार भेटतो. जे तुम्हाला लोकल कुझिन तिथलं भेटेल तर तिथल्या त्या बाया आम्ही कॅन्टीन रन करतात EDC मार्फत, इको डेव्हलपमेंट कमिटी, आणि काही सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. तर ह्याच्यातून ऍक्च्युली डिपेंडन्सी कमी करण्याचा खूप मोठा हात आहे डिपार्टमेंट ह्या स्कीम्सचा. त्याच्यानंतरून चला ताडोबा म्हणून एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या लगतच्या ज्या शाळा आहे त्यांना आम्ही फ्रीमध्ये सफारीचा आस्वाद घेण्याची संधी देतो. तर त्याच्यातून बऱ्याचशा लहान मुलांना एक जंगलाचा, जे गावातली मुलं आहे ज्यांना कधी अपॉर्च्युनिटी भेटणार नाहीये सफारीचा आस्वाद घेण्याचा. सो दिस इज वन ऑफ द गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय ताडोबा फॉर दी awareness of school students. So with this, I would like to end with a small video. Video मी बनवला.
It was really nice to see your presentation and listen to you also. Could you please share some of your experiences while working with the tigers, ma'am? Recently, there was an incident where the tiger had attacked one of my group members. So it was a very unfortunate incident, though he is safe and he has resumed his duties. But then it is like the department gets sandwiched between the tiger and the locals. So our first prime duty is to save the tiger, also with the help of localites. So taking that into mind when unknowingly the tiger intrude into the villages. So we have to take a stand where we have to save the tiger, plus take a note of the villages are also safe from him. So during these such rescue operations, we have to take risk and work for the safety of tiger. So there was a recent incident where the tiger had just attacked one of my guards. ओके. तुमचा स्वतःला एखादा वैयक्तिक अनुभव जो तुम्ही सांगू इच्छिता टायगरच्या बिहेव्हिअरल पॅटर्न्स बद्दल किंवा त्यांच्या ओव्हरऑल जंगलातला जो वावर असतो त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? मॅम, मला असं वाटतं की टायगरला कोणी ओळखू नाही शकत. म्हणजे ही इज अन इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. तो राजा आहे. म्हणजे आपण त्याला प्रेडिक्टच नाही करू शकत की तो असा वागेल किंवा असं करेल. पण एक जनरल बिहेवियर, एव्हरी टायगर हॅज इट्स ओन टेरिटरी. तो त्याची जी टेरिटरी आहे तो ठरवतो आणि तो त्याचा एक पॅटर्न असतो की तो ह्या जनरली डस्क अँड डॉन वेळेस ऍक्टिव्ह असतो. त्यावेळेस तो शिकार करतो आणि त्याचा आवडता शिकार जो आहे तो वाईल्ड बोर आहे. जंगली डुक्कर जे आहे त्याला त्याचं आवडतं खाद्य आहे. त्याच्यानंतरून टेरिटरी मार्क करणं, ते युरिन स्प्रे करून आपलं टेरिटरी मार्क करतात. सो दिस इज वन ऑफ दी बिहेवियर्स ऑफ कॅट फॅमिली. त्याच्यानंतरून जो मेल टायगर असतो तो सपोज एका फिमेलनी कब्स दिले असतील दुसऱ्या मेल टायगरचे, तर त्याचे कब्सला मारून तो स्वतःचा वंश पुढे वाढलं पाहिजे म्हणून यांच्यात टेरिटरी फाईट्स होतात टायगर्स मध्ये की माझा वंश पुढे वाढला पाहिजे. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ दी बिहेवियर्स ऑफ एव्हरी कॅट फॅमिली. त्याच्यानंतरून टायगर्स मध्ये सुद्धा मी आई जशी मायाळू असते, प्रत्येक मुलाला मागे सोडणार नाही, एकत्र धरून जशी चालते, तसं तुम्ही पाहिलं असेल ताडोबामध्ये खूप मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस म्हणून आहे माया म्हणून. तर तिला पाहण्यासाठी पूर्ण जगातून लोक तिचं एक दर्शन घेण्यासाठी लोक येतात. तर शी वॉज बीन मोस्ट फोटोग्राफ टायगर. तर त्याच्यामध्ये आई जी आहे ती तिच्या स्मॉल कप्सचा जो अपब्रिंगिंग करते, म्हणजे एक 14 दिवसापर्यंत तर लहान जे कब्स आहेत त्यांचे डोळे बंद असतात, त्यांना काही दिसत नाही. तर वाघाचा दात जेव्हा शिकार करण्यासाठी कुठे पिअर्स करू शकतो, त्याच तोंडामध्ये ती कब्सला सुद्धा पकडते. म्हणजे तिचं जो होल्ड असेल तो कसा असेल, जर छोट्याशा कब्सला ती दाताच्या याच्यामध्ये उचलून दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी ती प्रवास करते. कारण की जर कधी एकाच ठिकाणी राहिली तर मग
मेल टायगर्सला तिचा पत्ता लागून जाईल अँड ही माइट किल हर कब्स. त्याच्यानंतरून बाय द एज ऑफ 7 months 1 वर्षापर्यंत टायग्रेस जी आहे ती तिच्या बछड्यांना शिकार कसं करायचं, लपायचं कसं आणि हवेच्या दिशेने त्याच्या अपोजिट दिशेने शिकार कसं करायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आई तिच्या पिल्लांना शिकवते. आणि एक दीड वर्षानंतरून ते त्यांच्या आईपासून सेपरेट होतात आणि आपली टेरिटरी चॉईस करतात. तर हा एक जनरल बिहेवियर आहे वाघाचा. बाकी वाघ असा प्राणी आहे जो मी बघून कधीच थकणार नाही. म्हणजे त्याला तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की हा असाच वागेल किंवा हा असाच करेल. तो मस्त मगन है वो अपने इसमें. दॅट्स नाईस. छान शब्द आहे. मस्त मगन है वो अपने इसमें जीने में. आपल्या भारतात असे किती व्याघ्र प्रकल्प आता चालू आहेत, असे टायगर प्रोजेक्ट इंडियामध्ये? टायगर प्रोजेक्ट 13 to 16 स्टेट्स मध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. ज्यात मेजर पॉप्युलेशन जी आहे मध्य प्रदेश, साऊथ इंडिया, केरला, कर्नाटक, तामिळनाडू इथे आणि महाराष्ट्र असं, आणि नॉर्थ इंडियन पोर्शन जो आहे जिम कॉर्बेट, राजस्थान, रणथंबोर अशा ठिकाणी मेजरली ऑल टायगर रिझर्व जेवढे 13 to 16 स्टेट्स आहेत तिथे हा प्रोजेक्ट रन केला जातो. ओके ओके. आज ह्या टायगर प्रोजेक्टच्या अंतर्गत जो 2010 मध्ये सुरू झालेला आहे भारतामध्ये, त्याच्या अंतर्गत काम केल्यानंतर 10 वर्षात ह्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे या टायगर पॉप्युलेशन मध्ये इंडियातल्या? इनिशियली म्हणजे मी जेव्हा याच्याबद्दल थोडं वाचन सुरू केलं तर इट वॉज द नंबर्स डिक्रीजिंग पॉप्युलेशन वर हार्ट ब्रेकिंग. म्हणजे पूर्ण अर्ध्याहून अर्धी पॉप्युलेशन टायगर्सची झाली होती. आणि ज्या प्रमाणात इलिगल ट्रेड जो होत होता त्या काळामध्ये, पोचिंग आणि मिथ्स म्हणजे कुठलेही टायगर्सचे दात जे आहे, नख जे आहे, वेरियस ऑर्गन्स ऑफ tiger, skin of animal which has been considered as medicinal value which is not proven. तर ह्या मिथ्स मध्ये हे सर्व ऑर्गन्स इलिगली ट्रेड होत होते. तर ह्या 10 वर्षामध्ये ही बऱ्यापैकी बंद तर नाही पण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे जे ऑर्गनाइज्ड पोचिंग जी होती, हंटिंग जी होती ती आता बऱ्या प्रमाणात कमी झालेली आहे. प्लस प्रोटेक्शन जे सुरू झालं आहे त्याच्यानी आज तुम्ही बघू शकता भारतामध्ये ऑलमोस्ट 1700+ टायगर पॉप्युलेशन आहे, विच इज अ गुड नंबर. ऑलमोस्ट आता मोदीजींनी सांगितलंय की ही पॉप्युलेशन आपल्याला डबल याच्यामध्ये पोहोचवायची आहे, विच वी हॅव ऑलरेडी रिच्ड अँड वर्किंग टुवर्ड्स मोर ग्रोथ ऑफ हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ टायगर्स. ओके ओके. ज्या वर्तमानपत्रामुळे तुमची आज आम्हाला ओळख झाली, लोकसत्तामध्ये मागच्या शनिवारी तुमच्याबद्दल एक आर्टिकल लिहून आलेलं होतं, जंगल कन्या. तर त्याबद्दल तर मी तुमचं अभिनंदन करतेच. आणि ते वाचण्यात आल्यानंतर आम्हाला कळलं की आपली एक नाशिकची भगिनी एवढं मोठं काम करतेय पर्यावरणासाठी आणि ह्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पामध्ये तिचा सहभाग आहे. तर आज थोडी माहिती त्यामध्ये अशी परत आलेली आहे की एकही वाघ नसलेले असे काही आपले जंगल आहेत किंवा असे व्याघ्र प्रकल्प आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे की खरंच अशी जंगलं आहेत किंवा प्रकल्प आहेत का की ज्याच्यामध्ये एकही वाघ नाहीये? मॅडम, एक मॅनेजमेंट ऍस्पेक्ट असा आहे ज्याला आपण कॉरिडोर्स म्हणतो, म्हणजे जंगल्सला कनेक्ट करण्यासाठी. तर आता परिस्थिती अशी झाली की तो कॉरिडोर जो आहे तो नॅशनल हायवेज वस्तींमुळे जो ब्रेक होतोय. तर ह्या डिपार्टमेंटचा एक इनिशिएटिव्ह आहे जो आम्ही कॉरिडोर्स कनेक्ट करतो. एक रिसेंटली इनिशिएटिव्ह होतो जो हायवे अंडरपास, म्हणजे जे हायवे वरतून जातो आणि जंगलातल्या अॅनिमल्स साठी पास होण्यासाठी एक अंडरपास काढला होता. म्हणजे त्यांचा जो मायग्रेशन रूट आहे तो हॅम्पर नाही व्हायला. तर ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की जेव्हा आपण काउंटिंग केलं असेल तिथे टायगर नसेल, तो कदाचित दुसऱ्या टेरिटरीमध्ये मायग्रेट केला असेल. तर दिस इज वन ऑफ द रिझन मे बी तिथे टायगर्स नसतील.
की त्यांनी मायग्रेट केला असेल. रिसेंटली न्यूज मध्ये पण एक होतं, जो टायगर ऑलमोस्ट 2000 किलोमीटर्स त्यांनी प्रवास केला होता. वेगळ्या वेगळ्या स्टेट्स मधून तो मायग्रेट केला होता त्यांनी. भोपाळ, MP, नॉर्थ इंडियन पार्ट त्यांनी मायग्रेट केलं होतं. सो दिस कॅन बी वन ऑफ द रिझन. तुम्ही एक कॉलेजचा ग्रुप घेऊन येऊ शकता इथे. जसं मी सांगितलं, कॅम्पिंग साईट आहे. यू कॅन स्टे ओव्हर अ नाईट. 3-4 दिवसांचा एक तुम्ही स्टे करून जंगलातला आस्वाद घेऊ शकता. काही क्वेश्चन्स असतील तर द फ्लोर इज ओपन फॉर क्वेश्चन्स. मॅम, येस. तुमचं जेव्हा आम्ही प्रेझेंटेशन बघत होतो किंवा व्हिडिओ बघितला, तो प्रचंड रोमांचकारी वाटत होता. पण प्रत्यक्ष वाघांच्या संवर्धनासाठी त्यांच्याच इलाख्यात येऊन ते काम करणं तसं शारीरिक दगदगीचे तर आहेच, पण भावनिक ताणतणावाचं पण आहे. सो टू कीप युअर सेल्फ फिट फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली, व्हॉट एफर्ट्स यू टेक? आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं कितपत सहकार्य मिळतं? मला फिजिकली फिट होणं म्हणजे, मी तर नॅशनल फुटबॉल प्लेअर आहे, तो आय कीप इट अ पॉइंट की मी फिजिकली फिटनेस मी ठेवतेच. सिन्स माझा जो जॉब आहे तो म्हणजे मला काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यावा लागत की फिजिकली फिट राहण्यासाठी जिम वगैरे. माझ्यासाठी जिम तर हा जंगलच आहे. तर गस्त घालता घालता दॅट इज माय फिजिकल फिटनेस. सेकंड, इमोशनल बॅलन्स. ऑफकोर्स, एक तुम्ही जेव्हा अधिकारी पदावर असतात, तुम्हाला जेव्हा डिसिजन घ्यावा लागतात, तर तुम्ही इमोशनली राहून डिसिजन्स नाही घेऊ शकत. कारण की जनरली आमच्या याच्यामध्ये जे अवैध बाब करणारे जे असतात ते गावातले गरीब लोक असतात. तर ते जर का मी इमोशनल राहून तो डिसिजन घेतला तर जंगलाचं संरक्षण होणार नाही. आणि आई वडिलांचा माझ्यासाठी लहानपणापासून खूप सपोर्टिव्ह नेचर राहिलेला आहे. दे हॅव गिव्हन मी फुल फ्रीडम टू चूज करिअर ऑफ माय चॉईस. माझी आई आणि वडील दोघंही नॅशनल प्लेयर्स आहे. वडील व्हॉलीबॉल प्लेअर होते आणि आई कबड्डी नॅशनल प्लेअर होती. तर स्पोर्ट्स जे आहे ते माझ्या रक्तातच आहे. आणि जो सपोर्ट आई वडिलांनी नेहमी जो दिलेला आहे, हा आज मी ज्या स्तरावर आहे तो त्यांच्या सपोर्टमुळेच आहे. आणि इथे एकटं राहताना थोडं कधी कधी वाटतं की गावाला जायला पाहिजे, बट आफ्टर ऑल ड्युटी कम्स फर्स्ट अँड फॅमिली इज सेकंड. ओके. सो दिस इज हाऊ इट गोज. जेवढे पण वरिष्ठ अधिकारी आहे, आता आमचे जे फील्ड डायरेक्टर आहे, त्यांनी पण बरेचसे चांगले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता हा जो उपक्रम जो सरांनी घेतला, प्लास्टिक फ्री झोन आणि वॉटर ATMs आहे, हे त्यांनी सुरुवात केली आहे. जितेंद्र रामगावकर सर आहे इथे फील्ड डायरेक्टर. आणि आमचे जे ACF आहे बोबडे सर, DFO आहे भागवत सर, ते आमचं STPFचं कारोबार बघतात. तर जो अधिकारी इथे येतो त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामुळे जंगलाला काहीतरी फायदा झाला पाहिजे. तर असे नावं घेणं तर खूप असं लिस्ट तर खूप कमी पडेल जंगल खात्यात, मला असं वाटतं. जे जेन्युइनली ज्यांना वाटतं की वाईल्ड लाईफ साठी काहीतरी करायला पाहिजे. आणि वाईल्ड लाईफची पोस्टिंग जनरली कोणी घेत नाही, पण ज्यांना खरंच आवड आहे ते वाईल्ड लाईफ मध्ये येऊन काही ना काहीतरी विशेष काम करूनच जातात. मॅडम मध्ये म्हणालात की ताडोबा हे नॅशनल पार्क आहे आणि अंधारी ही सँक्च्युरी आहे. तर ह्याच्यामध्ये टेक्निकली काही फरक असतो किंवा बायोडायव्हर्सिटी प्रमाणे हे क्लासिफिकेशन केलेलं असतं? एक लीगल स्टेटस असतो मॅम हा. जसं रेव्हेन्यू लँड असते आणि फॉरेस्ट लँड असते, तर टेक्निकली त्याच्यामध्ये ह्या लीगल प्रोव्हिजन्स असतात. नॅशनल पार्क आणि सँच्युरी, त्याच्यामध्ये नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला काहीच अलाउड नसतं आणि सँच्युरी मध्ये तुम्हाला जे लोकल्स आहे इथे त्यांना काही राईट्स दिल्या जातात काही प्रमाणात. एक नोटिफिकेशन प्रमाणे, जसं मी म्हणाले की ग्रेझिंग एक इश्यू असतो, तर सम पॅच ऑफ लँड इज बीन प्रोव्हाइडेड इन सम प्रपोर्शन विथ लिमिटेड कॅटल्स, त्यांना ग्रेझिंगसाठी तिथे राईट्स दिल्या जातात. तर अशा याच्यामध्ये सँच्युरीमध्ये काही राईट्स दिल्या जातात. तर हा एक बेसिक फरक आहे लीगल याच्यामध्ये. फक्त एक स्टेटस असतो नॅशनल आणि सँच्युरी. नॅशनल पार्क मध्ये यू आर नॉट अलाउड एनिथिंग.
सँच्युरीमध्ये काही काही राईट्स देता येतात. Okay. And there is another category of forests also, which is called as conserved forests and protected forests. So these forests are qualified to become national parks and sanctuaries. Yes, definitely, ma'am. Okay. So Tadoba is what kind of a category of a forest? Is it a conserved forest or a protected forest? Both, both. Both of Actually, them. we also have protected forest, and we, since I told you it is a sanctuary and national park, so some part of is been allowed for local activities. So, protected forest includes national park and sanctuary. Okay. Okay. So, these are all legal terms, ma'am. Actually, Yes. Yes. Yeah. We are under keen. Wildlife Protection Act and Indian Forest Act, these are all legal terms. Okay. Okay. It is often said that all the legal framework that was prepared by the Britishers before our independence is somewhat that is still applied today and that is still in force. Is this really true or? Yes, it is been applied, but of course, due to change in time, certain amendments have been done. Various amendments. आता आपण legally बोललो तर जे आपल्याला कळतं पण बाकीच्या स्टुडंट्सला मे बी ते एकदम हे वाटेल लीगल ऍस्पेक्ट मध्ये. Hmm. पण ऑफकोर्स ड्यू चेंज इन टाइम वी हॅव मेड अमेंडमेंट्स. कारण की तेव्हा पनिशमेंट जी होती ती 50-500 रुपये होते आणि आता ती जर का आपण तीच जर का ठेवली तर इट विल बी ऑफ नो यूज, म्हणजे काही फरकच पडणार नाही. तर ते पनिशमेंट पेनल्टीज जे आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स टाइम टू टाइम केल्या जातात. ओके. ओके. मी तुमचा एक अनुभव इथे असलेल्या विद्यार्थ्यांना सांगते जो परवाच्या आर्टिकल मध्ये आला होता. तर मॅमनी एक छान अनुभव त्यांचा लिहिला होता. त्यांनी आता आपल्याला जे कॅमेरे दाखवले जे इन्स्टॉल करतात ते ट्रीज वर सर्व्हेलन्स साठी. So she was inspecting one camera which was installed on one tree trunk, whether the card is working, whether the camera is working properly, whether the photographs are being shooted. And her assistant, he understood there was some whispering sound in the immediate vicinity. So he instructed her to sit in the car in the jeep immediately, and both of them sat in the jeep. And then they went for a round around the lake. That tree was situated on the banks of a lake, and they just took a round around the lake for 2 minutes. And you have written, ma'am, that after you came down after 2 minutes, you found a tigress who was sitting in the same position as you were sitting for observing that camera which was placed. So Right. it was a very close encounter with the tiger, and it can be expected that the tigress was viewing you from a very short distance while you were monitoring that camera. So these kind of experiences where you have such a close experience, do they scare you at some times? येस डेफिनेटली. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा पण जंगलात जातात, आता त्या शेरनी पिक्चर मध्ये एक डायलॉग होतात जे की आप 100 बार जंगल में जाओगे बाघ देखने के लिए, देर विल बी अ पॉसिबिलिटी 99 वेळेस वाघाने तुम्हाला ऑलरेडी पाहिलेलं असणार. तर म्हणजे त्याला एक अपर हँड असतो नेहमी वाघाला, की तुम्ही जितक्या वेळा पण जाल तेव्हा वाघाने तुम्हाला पाहिलेलं असणार आहे. तर त्याचा इंटेन्शन तर हे नसतो कधीच अटॅकिंगचा. ही विल नेव्हर अटॅक जस्ट लाईक दॅट until and unless you have disturbed him, you have intruded into his पर्सनल स्पेस, म्हणजे एकदमच अगदी जवळ गेलो आणि त्याला डिस्टर्ब केलं तर. अदरवाईज ऑफकोर्स त्याचा रुबाब, चेहऱ्याचा रुबाब एवढा आहे की कोणालाही भीती वाटणार. आता असं बऱ्याच वेळा प्रसंग येतो जेव्हा आम्ही पायदळ गस्तीला जातो, तो वाघ पाण्यात बसलेला असतो. तर असं कधी हे नाही झालं की ही हॅज जस्ट गॉट अप एन अटॅक. तर फक्त एवढीच काळजी घ्यावी लागते की त्याच्या जास्त जवळ जायचं नाही आणि डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे आवाज जास्त करायचा नाही, तिथून शांततेत निघून जायचं. अदरवाईज टायगर हॅज नेव्हर हार्म until and unless disturbed.
Okay. It was really nice to hear all your experiences from you yourself. तुमच्याकडनं ऐकण्यात मजा आली. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? Anybody would like to ask any questions? Okay. I think we can end this session. आज तुम्ही इथे आलात, आमच्या विनंतीला तुम्ही स्वीकारलंत. You accepted our request and I was very happy that you yourself felt happy to share your experience with नाशिककर्स. नाशिककरांबरोबरच तुम्ही आज छान तुमचा अनुभव आम्हाला सांगितलात. वी आर अ स्कूल ओव्हर हिअर, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मराठा विद्याप्रसारक, तुम्हाला माहित असेल नाशिकच्या Yes. असल्यामुळे. आणि our school believes in promoting and supporting the environmental concerns and the environmental thought lines in our students. While working in the field of architecture also, we do take care that we sensitize our students towards the issues of environment. And I would like to tell you that आमच्या 5th yearच्या विद्यार्थ्यांमध्ये ही अशी एक चांगली पॅशन असल्यामुळे त्यांचे एखाद दोन प्रोजेक्ट या फॉरेस्ट प्रोजेक्ट्स वर असतात, फॉरेस्ट रिझर्व्ह वर Oh, किंवा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वर असतात. great. केतन सोनावणे आमचा एक 4 वर्षापूर्वी विद्यार्थी पासआउट झालाय, 4 किंवा 5. तर त्याला आम्ही ताडोबाच म्हणायचो, कारण तो इतका प्रेमात होता त्या जंगलांच्या की तो तिकडे तुमच्याकडे तिथे आलेला, राहिला. त्यांनी सगळे तुमचे ते इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, पेट्रोलिंग स्टेशन वगैरे पाहिले आणि एक अतिशय सुंदर डिझाईन त्यांनी वर्कआउट केलं होतं बफर एरियामध्ये. आणि मागच्या वर्षी पण 2 स्टुडंट्स होते की ज्यांनी फॉरेस्ट डेव्हलपमेंट, फॉरेस्ट रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर्स सारख्या काही आर्किटेक्चरल डिझाईन सोल्युशन्स वर काम केलेलं आहे. So this lecture is very helpful for all our students to get to know this typology of our environment and how it really functions. Who are the people who really make a difference and to make it very effective, and who you are the people who enable us to go close to such kind of environmental concerns and issues and environmental territories of working. So I thank you from my heart for coming and sharing your experiences with us, our faculty members and our students. And we really hope to keep in touch with you in our future years also for further dialogue and further experiences to be shared. Thank you, Thank ma'am. you. All pleasure is mine. Thank you, ma'am. Thank you for coming. Yeah. Yes, thank you, ma'am. Now I would like to propose my vote of thanks by first thanking Manisha ma'am for accepting our invitation on such a short notice and giving us your valuable time. The session was different from our academic curriculum and it was totally a new insight for us. I also thank our principal Baste ma'am for proposing such an innovative initiative. Thank you, Megha Putte ma'am, for conducting an interesting conversation. And lastly, I thank you all the faculty members and the students for being the part of this session. Thank you so much. Okay. Thank you, ma'am. Okay.